तर माझ्या या दिवसाची सुरुवात झाली होती यम्मी टेस्टी क्रिस्पी असे ब्रेड पकोडे खाऊन. त्याच्यावर मी थोडाफार चीज आणि सॉस पण टाकते. त्याने एकदमच छान अशी टेस्ट येते आणि विशेष म्हणजे मी चीज पगलू आहे गाईज, मला चीज आवडतं. ब्रेकफास्ट झाल्यानंतर रात्री पाण्यात भिजवलेले जे ड्रायफ्रुट्स होते ते खाण्याची वेळ झाली होती. तर मी आणि माझ्या मुलींनी छानपैकी बसून ते एन्जॉय केले. आज आमच्या ताईंनी घेतली होती सुट्टी, त्याच्यामुळे स्वयंपाक माझ्या मागे होत्या. तर भाजी वरण भात झालेला होता, ब्रेकफास्टही झालेला होता, फक्त पोळ्या राहिल्या होत्या. आणि पोळ्यांची मजा तर एवढी भारी आहे ना, मी नॉनस्टिकच्या तव्यावर पोळ्या करत आहे. मला सगळं काही जमतं, म्हणजे पुरणपोळी जमतं, डोसे जमतं, पराठे जमतं, पण पोळी म्हटली प्लेन पोळी की माझं थोडंसं जरा तंत्र हलून जातं. आणि प्लीज इग्नोर करा या पोळीच्या शेपला, कोणते कोणते नकाशे बनत आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही सध्या. कसं बसं पोळ्या टाकल्या गरम गरम आणि सगळ्यांना जेवायला दिलं. म्हणजे समोरच्याचं जेवण होईल अशी पोळी असते, पण मला ती परफेक्ट जमत नाही असं मला वाटतं सध्या तरी. त्यानंतर ही जी रसमलाई दिसते ही मी घरी बनवलेली आहे गाईज. दूध होतं 2 लिटर एक्स्ट्रा उरलेलं, त्याच्यामुळे मी मस्तपैकी रसमलाई बनवली. खूप खूप भारी बनली होती. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. ओके. आणि त्याच्यानंतर भरपूरपैकी जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर सगळे कामं वगैरे आवरून घेतली आणि बसलो मूवी बघायला. मूवी लक्षात येते का तुमचं सांगाल बघून स्क्रीनवर कोणती मूवी आहे, तुम्ही बघितली का? तर अर्धीच बघितली, कारण की नंतर माझ्या मिस्टरांना खालून कॉल आला की पॅरेंट्स आले आहेत, तर त्यांना भेटायला गेले आणि सोबत सुरू केलेली मूवी आम्ही सोबतच एंड करतो. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली. विनिक्षा मस्तपैकी रोज एक चक्कर मारून येते संध्याकाळच्या वेळेला तिच्या काकांसोबत. आणि यानंतरची स्टोरी तर तुम्ही माझ्या रिसेंट रीलमध्येच बघितली. मला संध्याकाळचा स्वयंपाक करायची खूप जास्त जीवावर आली होती. माझं मूड असं मस्त झालं होतं छानपैकी बाहेर जेवण करायचं, म्हणून मी ती आयडिया लावली. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. त्यानंतर आम्ही बाहेर जेवण करायला आलो. बढियापैकी स्टार्टर्स ऑर्डर केले, मग नंतर मेन कोर्स ऑर्डर केला. छानपैकी विनिक्षा पण खेळली, फ्रेश झाली आणि माझे मिस्टर पण छान एन्जॉय करत होते. आणि या रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅगच्या जमान्यामध्ये माझे हजबंड ग्रीन फॉरेस्ट आहे हे त्या दिवशी प्रूव्ह झालं. आणि असेच पार्टनर एकमेकांना समजून घेणारे सर्वांना मिळो, अशीच देवाला मी प्रार्थना करते. जय गजानन माऊली.